नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला काही खूप भावनिक क्षण पाहायला मिळणार आहेत. काव्या पार्थला आपल्या भूतकाळ सांगण्याचा प्रयत्न करते, पण पार्थ तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा काव्या त्याला सगळं स्पष्ट सांगण्याचा आग्रह करते, तेव्हा पार्थ स्पष्टपणे म्हणतो, जर तुम्ही माझ्यासोबत तुमचं भविष्य पाहत असाल तर मला तुमचा भूतकाळ जाणून घ्यायचा आहे, पण जर तसं नसेल तर मला त्याच्यात रस नाही. हे ऐकून काव्या स्तंभ होते. दुसरीकडे जीवा नंदिनीसाठी प्रेमाने सँडविच बनवून आणतो आणि सांगतो की तो खास तिच्यासाठी हे तयार केलं आहे. मात्र नंदिनी रागाने त्याला सुनावते की ती आज नॉनव्हेज खात नाही. जेव्हा जीवा तिला म्हणतो की तो तिला व्हेज सँडविच बनवून आणतो, तेव्हा नंदिनी उत्तर देते, मला असं काही नको जे तुम्ही बनवलं असेल. यामुळे जीवा खूप दुखावला जातो. दरम्यान पार्थ ऑफिसला निघताना बघतो की त्याची सर्व गरजेची सामान, पेन, रुमाल, मोबाईल एकत्र ठेवलेले आहेत. आश्चर्यचकित होऊन तो विचारतो, हे कोणी केलं? तेव्हा काव्या हसून सांगते की तिनेच सगळं तयार ठेवलं आहे. मात्र पार्थ थोडासा त्रासिक होऊन उत्तर देतो, माणसाने आपल्या ते बदल टाळायला हवेत, सवयी तशाच राहू द्या आणि तुमच्यासारखे तर कधीच नाही. हे ऐकून काव्याला खूप वाईट वाटतं. आता पुढील भागामध्ये सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, पार्थ काव्याला माफ करेल का? नंदिनी जीवाला स्वीकारेल का? हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.